Namaskar. In this video, we are going to discuss some examples from exercise 21.2 Navneet question bank, that is for 8 scholarship. So let us start. Here first example, the area of rhombus is 24 square centimeter. The length of one of its diagonal is 6 centimeter. Find the length of other diagonals. बघा हा आपल्याला एरिया ऑफ डायगोनलचा फॉर्म्युला माहिती आहे. काय एरिया ऑफ area of rhombus, area of diagonal, area of rhombus is equal to half into product of length of diagonal. मग आपण एक diagonal D1 पकडलं, एक diagonal D2 पकडलं, right? So this is formula for area of rhombus. आता आपल्याला काय दिलेला आहे? एरिया दिलेला आहे. एरिया किती दिलेला आहे? 24 स्क्वेअर सेंटीमीटर आणि एक डायगोनल दिलेला आहे 6 सेंटीमीटर. We will put values. So what do we get here? 24 is equal to half into D1, 6 into D2. आता इथे मी जर लोएस्ट फॉर्म दिला तर 2 1s 2 3s आणि इकडे 24 divided by 3 that is D2. So we get here 8 centimeter D2. So length of other diagonal is 8 centimeter. The floor hall 20 meter in length and 17 meter in breadth is to be tiled. How many square tiles of side half meter will be required for tiling the floor? बघा आपल्या घरात जर टायलिंग करायचं असेल तर आपण काय पाहतो? पहिल्यांदा तो हॉल जो आहे तो त्याचा एरिया बघतो आणि जी टाईल आपण लावणार आहोत त्या टाईलचा एरिया बघतो. मग त्यावरनं आपण काढू शकतो की हाऊ मेनी टाइल्स विल बी रिक्वायर्ड, राईट? म्हणजे आपल्याला याचे डायमेन्शन माहित असतं आणि टाइल्सचे पण डायमेन्शन माहित असतं. तर आपण ते कसं काढू की नंबर ऑफ टाइल्स रिक्वायर्ड आपल्याला काय काढावं लागेल? एरिया ऑफ दिस हॉल डिवायडेड बाय एरिया ऑफ वन टाइल, राईट? सो नंबर ऑफ टाइल्स रिक्वायर्ड हा मेन थीम. प्रत्येक वेळेस मी सुरुवातीला फॉर्म्युला लिहिते आणि मग नंतर या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला कसं जायचं ते आपण बघतो. त्यामुळे अनालिसिस करण्याची जी तुमची सवय आहे ती डेव्हलप होते, राईट? सो नंबर ऑफ टाइल्स रिक्वायर्ड इज इक्वल टू area of hall upon area of one tile of a tile, right? आता हा हॉल कसा आहे? हा रेक्टँग्युलर हॉल आहे, राईट? सो हियर फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रेड टाईल आणि ही टाईल जी आहे ती स्क्वेअर टाईल आहे. म्हणजे काय फॉर्म्युला आहे? साइड स्क्वेअर, राईट? एरिया ऑफ स्क्वेअर नेहमी काय राहतो? साइड स्क्वेअर. सो लेंथ किती आहे त्याची? लेंथ आहे 20 मीटर, ब्रेड आहे 17 आणि इथे एक लक्षात घ्या की ही स्क्वेअर टाईल आहे ज्याची साइड आहे हाफ मीटर. सो हाफ स्क्वेअर, राईट? सो हियर वी गेट 340 अपॉन 1 चा स्क्वेअर 1 आणि इकडे 2 चा स्क्वेअर 4. आता इथे वी कॅन राईट दिस ॲज 340 डिवायडेड बाय 1 अपॉन 4. आता एक लक्षात घ्या, डिवाइडचं जर मल्टिप्लाय करायचं असेल तर आपण याचा काय करतो? रेसिप्रोकल घेतो, म्हणजे 4 अपॉन 1. सो हियर व्हॉट डू वी गेट? हियर वी गेट 1360 tiles will be required for tiling the floor hall, right? So let us solve next example. Let us read third problem. The perimeter of rhombus is 52 centimeter. बघा rhombus perimeter दिलेला आहे 52 centimeter. The length of one of its diagonal is 24 centimeter. आता या दोन डायगोनल पैकी एक डायगोनल आपण 24 सेंटीमीटर घेणार आहे. फाइंड द एरिया ऑफ rhombus. आपल्याला या रोम्बसचा एरिया काढायचा. मग आपल्याला काय काय दिलेलं आहे बघा. परत एकदा एक फायनल की एरिया ऑफ रोम्बस काढायचा आहे. एरिया ऑफ रोम्बस काढायचा आहे म्हणजे आपल्याला काय? D1 इंटू D2, राईट? तर आपल्याला एक डायगोनल दिलेला आहे, बरोबर आहे? आणि आपल्याला मग काय करावं लागेल? दुसरा डायगोनल. पण आपल्या जवळ दुसऱ्या डायगोनलची लेंथच नाही. समजा आपण एक डायगोनल एसी जो आहे एसी आपण पकडला 52 एक डायगोनल पकडला आपण 24, राईट? तर आपल्याला काय काढावं लागणार आहे? दुसरा डायगोनल. म्हणजे D1 ची जर व्हॅल्यू 24 असेल तर आपल्याला D2 काढावं लागेल, राईट? नाव व्हॉट वी हॅव. आता आपण ओरिजिनल प्रॉब्लेम कडे वळू की आपल्याजवळ काय आहे? पेरिमीटर आहे, राईट? मग पेरिमीटर आहे किती आहे? रोम्बसचं पेरिमीटर हे आहे 52 सेंटीमीटर. पेरिमीटर म्हणजे सम ऑफ ऑल साइड. त्यावरनं आपण साइड काढू. रोम्बस हॅज ऑल साइड्स इक्वल. सो 52 अपॉन 4 दॅट इज व्हॉट? 30 सेंटीमीटर. हे पेरिमीटर ही झाली आपल्याला रोम्बसची एक साइड मिळाली.
आता आपण आपल्याला काय दिलेलं आहे डायगोनल 24 म्हणजे आपण एसी जर 24 पकडला तर एक लक्षात घ्या की रोम्बसची प्रॉपर्टी आहे रिगार्डिंग डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर म्हणजे हे जे आहे हे इक्वल आहे आणि हे इक्वल आहे राईट. मग एसी जो आहे एसी जर 24 असेल तर हा कितीचा असेल 12 राईट because diagonals are perpendicular bisector of each other. So AO is 12 right. मग आता ट्रायंगल AOD बघा ट्रायंगल AOD हा काय राहील राईट अँगल ट्रायंगल राहील आणि मग वी कॅन अप्लाय पायथागोरस थिअरम टू दिस ट्रायंगल आणि तुम्हाला पायथागोरस ट्रिपलेट माहितच आहे. तर यानुसार बघा AD स्क्वेअर इज इक्वल टू काय राहील AO स्क्वेअर प्लस OD स्क्वेअर दॅट इज 13 स्क्वेअर इज इक्वल टू 12 square plus OD square that is OD square is equal to 13 square minus 12 square that is 169 minus 144 that is we get 25 and taking square root we get OD is 5. आता मला OD जे आहे OD किती मिळालं 5 मिळालं right. So again if this is 5 then BO is also 5 because diagonals bisect each other and diagonals are perpendicular to each other. म्हणजे हा ओडी जर 5 असेल तर बीडी किती मिळालं मला बीडी मिळालं मला 10 राईट दॅट इज D2 म्हणजे D2 मला किती मिळालं 10 मिळालं राईट. नाउ वी यूज दिस फॉर्म्युला A इज इक्वल टू हाफ D1 इंटू D2 राईट. सो हाफ एक डायगोनल आपण किती पकडला 24 दुसरा D2 किती आला 10 याला आपण जर लोएस्ट फॉर्म दिला तर 24 5 120 स्क्वेअर centimeter. This is how we can find area of rhombus. Now let us solve fourth problem. Sorry, I said fourth, but in previous video we have explained. In previous video I have explained 4, 5, 6, 7, 8, 9. Total 6 problems I have explained in previous video आणि त्याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकते आहे राईट. सो 10th तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा आणि जे चॅनलवर नवीन आहे त्यांनी नक्की नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. आता 10th एक्झाम्पल बघा हा जो आहे हा रेक्टँगल आहे आणि या रेक्टँगलची लेंथ जी दिलेली आहे ती किती दिलेली आहे 24 राईट. सो क्वाड्रिलॅटरल ABCD इज रेक्टँगल आणि त्याची लेंथ जी आहे लेंथ किती दिलेली आहे 24 आणि ब्रेड जी आहे दॅट इज BC किती दिलेली आहे 18 सेंटीमीटर राईट. A sector of radius 7 centimeter is cut off at each corner. Sector of radius बघा हे जे आहे सेक्टर आहे 4 सेक्टर आहे हे 4 सेक्टर प्रत्येक कॉर्नरला कट केलेले आहे राईट. तर हा जो रिमेनिंग पार्ट आहे कुठला हा वाला व्हॉट इज द एरिया ऑफ रिमेनिंग फिगर म्हणजे हे जे लाईन काढलेली आहे त्याचा आपल्याला एरिया काढायचा आहे. आपल्याला काय करावं लागेल परत आपली मेन थीम काय होते की एरिया ऑफ आपल्याला याचा एरिया काढायचा आहे म्हणजे आपल्याला रेक्टँगलचा एरिया त्यामधनं हे जे 4 सेक्टर्स आहे या 4 सेक्टरचा एरिया मायनस करावा लागेल. पहा मेन थीम काय आहे एरिया ऑफ रिमेनिंग फिगर. बघा मी प्रत्येक वेळेस सुरुवातीला आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे एक्सप्लेन करते. इज इक्वल टू एरिया ऑफ रेक्टँगल मायनस एरिया ऑफ 4 सेक्टर्स. हे 4 सेक्टर्स आहेत ठीक आहे ही आपली मेन थीम आहे ठीक आहे. मग आता एरिया ऑफ रेक्टँगल आय कॅन फाइंड बाय युजिंग फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रेड काय राहील L इंटू B दॅट इज 24 इंटू 18 माझ्याजवळ लेंथ ही आहे ब्रेड ही आहे पण मला एक लक्षात घ्या माझ्याजवळ एरिया ऑफ 4 सेक्टर्स आय डोंट हॅव. पण एक लक्षात घ्या की यातनं जर मी हे कट केलं समजा हे आपण म्हणू फर्स्ट सेक्टर सेकंड सेक्टर थर्ड आणि फोर्थ. बघा हे फर्स्ट सेक्टर मी असं काढते ठीक आहे. सेकंड सेक्टर कसं आहे हे असं आहे ते मी असं काढलं. थर्ड सेक्टर जे आहे समजा हे थर्ड सेक्टर आहे ते मी हे असं घेतलं आणि फोर्थ सेक्टर आहे ते असं घेतलं म्हणजे काय तयार झाला इथे सर्कल तयार झाला आणि सर्कल जो तयार झाला त्याचं रेडियस जे आहे ते किती आहे 7 सेंटीमीटर. म्हणजे इथे काय फॉर्म्युला लावणार आहे πr स्क्वेअर कारण या 4 सेक्टर जर जॉईन केले तर सर्कल तयार होतं आणि यू नो फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ सर्कल. सो हियर लेंथ ब्रेड किती आहे 24 इंटू 18 मायनस 22 अपॉन 7 आणि रेडियस किती आहे याचं 7
मी आर स्क्वेअर न घेता बघा 7 into 7 घेते, फास्ट कॅल्क्युलेशन होतात. ठीक आहे. तर इथे आपल्याला 18,472 18 2 36 plus 7 432 minus 154. What do we get here? We get here 3,278, right? So our final answer is 278 square centimeter. So this is area of remaining figure. Let us solve next problem. 11th example, the area of circle with center O is 308 square centimeter. म्हणजे या सर्कलचा जो एरिया आहे, ज्याचं सेंटर O आहे, त्याचा एरिया 308 स्क्वेअर सेंटीमीटर आहे. फाइंड द पेरिमीटर ऑफ शेडेड रिजन. हे जे शेडेड रिजन आहे त्याचं आपल्याला काय करायचं, पेरिमीटर. मग एक लक्षात घ्या, पेरिमीटर इज इक्वल टू, पहिल्यांदा आपण पेरिमीटर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, हे प्लस हे, राईट. सो दिस इज व्हॉट, दिस इज डायमीटर, राईट. And this is what? This is half of circumference. बघा, हा जो आहे हा पूर्ण सर्कम्फरन्स आहे आणि हा अर्धाच पार्ट आहे, म्हणून हाफ ऑफ सर्कम्फरन्स. सी फॉर सर्कम्फरन्स. मग आता इथे आपल्याला डायमीटर पाहिजे आणि सर्कम्फरन्स पाहिजे. आणि परत एक लक्षात घ्या की डायमीटर जे आहे, आता इथे आपल्याला एरिया दिलेला आहे, म्हणजे एरियावरून आपल्याला रेडियस मिळणार आहे. तर डायमीटर वी कॅन राईट इन रेडियस फॉर्म. काय राहील, 2r प्लस हाफ into circumference in radius form काय राहील, half of 2 pi r. So here we get 2r plus pi r, right. तर आपल्याला इथे काय काढायचं, आपल्याला रेडियस काढायचं आणि रेडियस कुठल्या कशावरनं काढायचं, आपल्याला एरिया दिलेला आहे. सो एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे एरिया ऑफ सर्कलचा, एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर, राईट. मग इथे 22/7 इंटू आर स्क्वेअर आणि एरिया ऑफ सर्कल किती दिलेला आहे, 308, राईट. म्हणजे मग आता आर स्क्वेअर काय येईल, 308 इंटू 7/22, राईट. सो आर स्क्वेअर इज इक्वल टू 22 वन्स and here 4. So 14 into 7, right? R square. म्हणजे R square is 98. Taking square root, what do we get? R is equal to square root of 98. मग आता आपण हे असं लिहू शकतो 49 2s, राईट. कारण 49 परफेक्ट स्क्वेअर आहे. तर इथे आपण काही स्क्वेअर रूट 49 म्हणजे 7 आणि इथे स्क्वेअर रूट 2 म्हणजे रेडियस जी आहे ते एवढं सेंटीमीटर येईल. किती, 7 स्क्वेअर रूट 2 सेंटीमीटर. आता आपण पेरिमीटर काढू. सो 2 into 7 स्क्वेअर रूट 2 प्लस पायची व्हॅल्यू 22/7, रेडियस आहे 7 स्क्वेअर रूट 2. तर इथे काय 14 स्क्वेअर रूट 2 प्लस हे येतील 22 स्क्वेअर रूट 2 म्हणजे आपल्याला मिळेल 36 स्क्वेअर रूट 2 सेंटीमीटर. दिस इज पेरिमीटर ऑफ दिस शेडेड region, right? Let us solve 12th example. This is last example from this exercise 21.2 and this was asked in 2018. तर काय example, there are two wires of length 44 centimeter each. बघा काय म्हटलेलं आहे, दोन वायर्स आहेत ज्याची लेंथ आहे 44 सेंटीमीटर, राईट. या दोन वायर्स आहेत, ठीक आहे. अ सर्कल इज फॉर्म फ्रॉम वन वायर अँड स्क्वेअर इज फॉर्म फ्रॉम द अदर. एका याच्यापासून काय तयार केलं, समजा हे सर्कल तयार केलं आणि दुसऱ्या याच्यापासून काय तयार केलं, स्क्वेअर तयार केला. फाइंड द डिफरन्स ऑफ एरियाज ऑफ फिगर. आता या दोघांचे आपल्याला काय काढावे लागतील, एरियाज काढावा लागेल आणि एरिया काढल्यावर त्यांच्यामधला डिफरन्स घ्यावा लागेल. आता हा काय आहे बघा, ही जी आहे यापासून काय तयार केलेलं आहे, सर्कल तयार केलं, म्हणजे ही वायर ही पूर्ण ही अशी आहे, राईट. मग याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो आपण सर्कम्फरन्स. सो हियर लेंथ ऑफ वायर इज सर्कम्फरन्स. सो सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज 44 सेंटीमीटर, राईट. मग आता मला एरिया काढायचा आहे, एरिया काढायचा आहे म्हणजे मला रेडियस माहित पाहिजे. सो हियर सी इज इक्वल टू 2 pi r. सो 44 इज इक्वल टू 2 into 22/7 into radius. So 44 into 7, आता 220 44, right, is equal to radius. हे होईल radius is equal to 7. आता मला रेडियस काय मिळालं, 7 मिळालं, राईट. आता मला याचा एरिया काढायचा, तर एरिया इज इक्वल टू काय आहे, पाय आर स्क्वेअर. सो 7 into 7
हियर व्हॉट डू वी गेट 22 into 7 154 स्क्वेअर सेंटीमीटर हा मिळाला आपल्याला एरिया ऑफ सर्कल. आता याचं बघू. आता याच्यापासून काय तयार केला स्क्वेअर तयार केला म्हणजे हे जे आहे दॅट इज नथिंग बट पेरिमीटर राईट. ही जी लेंथ आहे या ठिकाणी दॅट इज पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. सो पेरिमीटर इज इक्वल टू 44 म्हणून साइड जी राहील ती राहील 11 राईट. मग आता एरिया ऑफ स्क्वेअर यू नो फॉर्म्युला कमेंट्स करून मला नक्की कळवा. साइड स्क्वेअर सो इट इज 11 स्क्वेअर दॅट इज 121. बघा मला आता हा जो एरिया आहे A2 मिळाला 121 आणि मला A1 जो आहे तो मिळाला 154. पण मला काय काढायचंय तर मधला डिफरन्स काढायचा आहे. A1 मायनस A2 काढू 33 स्क्वेअर सेंटीमीटर हा काय राहील त्यांच्यामधला डिफरन्स. चॅनेलवर नवीन आहात तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपण असेच व्हिडिओ घेऊन येतो आहे आणि काही आपण लाईव्ह घेतो आहे. थँक्यू.